महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांचा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश शिरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। अभियंतानगर सिडको नवीन नाशिक येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर सर्व मित्रपक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे। कालच सातपूर येथील देखील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन अतिशय उत्साहात पार पडलेलं आहे आणि ज्या वेळेला आम्ही प्रचार करताना प्रत्येक भागात जातो आहोत, खूप चांगला असा प्रतिसाद ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, या सर्वांचा आपल्या हेमंत आप्पांना मिळतो आहे। गेल्या 10 वर्षापासून आपण बघत होतो की यापूर्वी नाशिकमध्ये इतिहास नव्हता, पुन्हा खासदार निवडून आलेला होता, असा एकही खासदार यापूर्वी झाला नव्हता, परंतु आप्पांनी तो इतिहास मोडला आणि दुसऱ्यांदा ते निवडून आले आणि आता तिसऱ्यांदा आपल्याला आप्पांची हॅट्रिक करायची आहे। परंतु हे सर्व शक्य आहे ते फक्त आपल्या सगळ्यांच्या मदतीने, सगळ्यांच्या सहकार्याने। यापूर्वी ज्या 2 निवडणुका झाल्या त्यावेळेला फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ह्या 2 पक्षांनी ही निवडणूक लढलेली होती, परंतु या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, प्रहार असेल, रासपा असेल, RPI असेल, हे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन म्हणजे खूप मोठी ताकद ही आता हेमंत आप्पांना मिळालेली आहे आणि त्यामुळे ते तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील ही मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे। हेमंत आप्पांच्या प्रचार कार्यालयाला सुरुवात करून आपण खऱ्या अर्थाने आजपासून किंवा उद्या सुद्धा चांगला दिवस आहे। प्रत्येकाने आपापल्या गल्लीमध्ये, आपापल्या मोहल्ल्यामध्ये त्या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन घराघरात त्या ठिकाणी गेलं पाहिजे। कालच मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये येऊन गेले आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी संदेश दिला की हेमंत आप्पांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत, आणि मोदी साहेबांना आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा पंतप्रधान करायचं आहे। आणि म्हणून मित्रांनो, तन मन धनाने आपण त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे। एकच आहे, थोडासा निरोप देण्यामध्ये थोडी काही बाबतीमध्ये दिरंगाई म्हणा किंवा मिसकम्युनिकेशन थोडं होतंय। त्या बाबतीत त्या ठिकाणी जे सर्व प्रमुख पक्षाचे पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, यांना व्यवस्थित कम्युनिकेट मला वाटतं त्या ठिकाणी करा। आपले लाडके नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत आप्पा गोडसे म्हणजे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी खरं तर वेळ खूप झालाय। सन्माननीय व्यासपीठ आणि सर्वच तोलामोलाचे पदाधिकारी बंधूंना आणि भगिनींनो, खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आता 9 दिवस आहे, परंतु काळजी करू नका। या संपूर्ण देशामध्ये जे काही भगवं वातावरण आहे आणि त्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांची तर हॅट्रिक होणारच होणार, परंतु आपल्या हेमंत आप्पांची हॅट्रिक होणार, काळजी करू नका। मात्र कुठं गाफील राहता कामा नाही। लोकांना वाटत असेल ना तुम्ही लेट आहे, परंतु आपण लेट पण थेट आहे, काळजी करू नका। ज्या पद्धतीने या देशाचं नाव आता कुणीतरी अगोदर सांगितलं की संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आपला, आणि या देशाचं खऱ्या अर्थाने नाव संपूर्ण जगाच्या पातळीवरती वरती न्यायचं काम कोणी केलं असेल तर ते सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब। त्या माणसाने 10 वर्षामध्ये प्रत्येकाच्या हृदयात जाऊन काम केलेलं आहे। ठीक आहे,
काम करत असताना अनेक उणीवा असतातच. 1000 लोक असतील, एखादं राहिलं असन म्हणून काही 999 लोकांपर्यंत त्या माणसाला पोहोचून त्यांच्या सुखदुःखामध्ये असेल, कुठल्याही कार्यामध्ये असेल. मी एक सांगू इच्छितो ताई, हा विधानसभा मतदारसंघ तुमचा आहे. आम्ही दिल्लीला गेलो होतो, त्या ठिकाणी आम्ही बघितल्यानंतर MPSC UPSC साठी मुलं दिल्लीला आले होते. त्या मुलांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही कोणी उत्तम नगर, कोणी विजयनगर, कोणी सांगितलं कामठवाड्यातून, कोणी सांगितलं आम्ही सातपूरचे आहोत. म्हणजे मला सांगायचं असं आहे, या आपला खासदार असल्यामुळं, आपला माणूस असल्यामुळं आपल्या गोरगरिबाची सर्वसामान्यांची मुलं हक्कानं त्या बंगल्यामध्ये राहून खऱ्या अर्थानं एक माणूस IAS होण्यासाठी, काम करण्यासाठी आणि हेमंत अप्पासारखे सर्वसामान्य सुजाण नागरिक असल्यामुळं प्रत्येकाला आपुलकीची वागणूक देणारा, प्रत्येकाला समजून घेणारा, म्हणून बांधवांनो असा खासदार पुन्हा एकदा मोदींचा हात बळकट करण्यासाठी, देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी पुन्हा निवडून द्यावं असं मी मनापासून आपल्या सर्वांना विनंती करतो. प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक.